पिंपरी चिंचवडमधून एक दिलासादायक बातमी आहे। पिंपरी चिंचवडच्या 6 वर्षीय चिमुरड्यानं जीबीएसवर मात केली आहे। व्हेंटिलेटर, आयसीयू आणि जनरल वॉर्ड असं 14 दिवसांचे उपचार घेऊन तो आता ठणठणीत बरा झाला। डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी फिजिओथेरपीचे उपचार सध्या त्याच्यावर सुरू आहेत। पिंपरी चिंचवड शहरातून जीबीएस संदर्भात एक दिलासादायक बातमी जी आहे ती समोर येते। 6 वर्षाच्या चिमुरड्याने जीबीएस वर जे आहे त्यात मात केली आहे। तो ठणठणीत बरा होऊन जो आहे आपल्या घरी आलेला आपल्याला कोणच पाहायला मिळतोय। मी जॉबवरून आल्यानंतर त्याला डॉक्टर संदीप शिंदे म्हणून पेडियाट्रिशियन आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले। त्यांनी काही ब्लड टेस्ट करायला सांगितल्या, त्या केल्या आणि रिपोर्ट त्यांना दाखवले। तर त्यांनी मला सांगितलं की त्याला आधीच्या वीक मध्ये ताप आलेला असल्यामुळे त्याच्या नसा वगैरे आखडल्या असतील, तर त्याला लगेच ऍडमिट करा। ठीक आहे म्हटलं। मग त्यांनी फिनिक्स हॉस्पिटलला ऍडमिट करायला सांगितलं आम्हाला। तिथे ऍडमिट केलं मी, रात्रभर तिथं उपचार झाले याच्यावर। आणि मग सकाळी परत डॉक्टर संदीप शिंदे त्याला चेकअपसाठी आले त्याच्याकडे। त्यांनी त्याला पूर्ण चेक केलं आणि मग इम्प्रूव्हमेंट तर नव्हती त्याच्यामध्ये, पण त्याला त्रास वाढला होता त्याचा। मग डॉक्टरांनी मला सांगितलं की याचं असं बरं नाही होणार, तर याला जीबीएस हा आजार झालेला आहे आणि तुम्ही त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा। मग रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड।